मी भूजल तज्ञ अमोल सर्वदे की काही ठिकाणी शेजारी जमीन असते आणि शेजारी जमिनीमध्ये बोर घेतल्यानंतर शेजाऱ्यांचे झरे वगैरे कट होतात. अशा टायमाला विषय एकच आहे की जर चुकून शेजाऱ्यांनी बोर घेतला आणि जर आपले झरे जर कट झाले असते आणि तो काय आपली बोर कुठं असते काय असेल लांब अंतर असतो त्याला माहीत नसतो आणि काय लोक जाणून बुजूनही एकमेकाचे झरे कट करतात. तर अशा लोकांसाठी एक पर्याय मार्ग म्हणून की जेणेकरून एखाद्या आपलं बोर चांगलं चालत असताना शेजाऱ्याने बोर मारला आणि आपणाला प्रॉब्लेम केला तर त्या माणसाने असा विषय घ्यायचा आहे की ज्या टायमाला 3 पीज लाईट येते त्या टायमाला त्यांनी बोर वापरत असेल आणि आपण बी 3 पीजमध्ये मग दोघांचे बोर एका टायमाला चालत नसतील तर ज्याचा झर अगोदर कट झालेला आहे त्याने तो जर बोर चालू करायचा असेल तर त्यांनी 2 पीजचा वापर करावा किंवा सिंगल पीज मोटर चालू करून त्याचं ज्यावेळेस बंद होतं त्यावेळेस आपली मोटर चालू राहते असा पर्याय शोधला पाहिजे. आणि शक्यतो ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. आणि काही बोर मारत असताना खरंच शेजाऱ्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष केलं पाहिजे कारण एखादं नुकसान होता कामा नाही. आणि काही काळानंतर 1 आणि 2 झरे असतात जमिनीमध्ये जर चुकून एखादा पॉईंट जर पडला तर तो एका पॉईंटवर मोटर चालू शकत नाही. त्याच्यामुळे पाणी बघत असताना शेजारची काळजी घेतली पाहिजे कारण आपण सगळे शेतकरी आहोत. उगाच वाद हा निर्माण झाल्यानंतर खूप अडचणी निर्माण होतात त्यामुळं याच्याकडे लक्ष केलं पाहिजे.